महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर हद्दीत भीषण अपघातानंतर मनसे आक्रमक। दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी हॉटेलचे बॅनर फाडले। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीत झालेल्या भीषण अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलसमोर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव कार आदळल्याने 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या दुर्घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। घटनेनंतर मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या महामार्गावरील अनियंत्रित व धोकादायक पार्किंगच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडत संबंधित हॉटेलचे बॅनर फाडण्यात आले। तसेच हॉटेल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी राज पार्टे यांनी महामार्गावरील हॉटेलसमोर आणि सेवा रस्त्यांवर बेकायदेशीररित्या उभी राहणारी अवजड वाहने तात्काळ हटवावीत, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला। महामार्गावरील अशा वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। या आंदोलनाच्या वेळी आपली माती आपली माणसं संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अपघातग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थितांनी केली। दरम्यान या भीषण अपघातामुळे पोलादपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। स्थानिक नागरिकांनाही महामार्गालगत बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, पोलादपूर। जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संस्थापक आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपूर। हा श्री देव राजस्थानी ढाबा आहे आणि हा त्याचा मालक आहे। हा कुठून आलाय, काय आलाय, कोणाच्या जीवावर उडतोय माहिती नाहीये, पण रात्री या लाईन पूर्ण कंटेनरची लाईन भरलेली असते आणि रोज या मुंबई गोवा रोडला महाड ते पोलादपूर दरम्यान ॲक्सिडेंट होत आहेत। याला सांगूनही ऐकत नाही, कोणाला घाबरत नाही। पोलीस सांगतायत की रोज याला 5 वाजता येऊन मी दम देऊन जातो, मी गेल्यानंतर परत याच्या गाड्या लागतात। तर आता बघा थोडंसं तोडफोड केले, पण आजपासून त्यांनी कमी आहे बोललाय तर कान फोडील। दोघांना पण सांगतोय परत जर या रोडला गाड्या दिसल्या ना तर धाबा पण फोडून तुम्हाला पण फोडू। तो मागच्या वेळेला तुम्हाला पत्रकारांनी सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही ऐकलं। हे साहेब रोज परेशान आहेत तुमच्यामुळं, ते रोज तुम्हाला येऊन सांगतात, त्यांचं तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्ही बाहेर नाही येऊन साला पोलिसांचं पण ऐकत नाही। फक्त पार्किंगला लावणार, बाहेर गाडी एक पण नाही लावणार। मग ते काय बोलतायत की मी रोज येऊन सांगतो, तुम्ही ऐकत नाही। सांगतो सर, आम्ही पण सांगा पहिलेच सांगतो, गाडी आली ना बाबा चहा नाही पुढे जाऊ दे। संघटना लक्षात ठेवा, जर हे ऐकले नाहीत ना तर टायरचे सगळ्यांची हवा पण काढा नाही, फोटो टाकायचं सगळं। बघतो ना, बघतो, आम्ही लक्ष ठेवतो।